महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना भंडारा जिल्ह्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे। अडाड येथे तब्बल 1080 महिलांना गेल्या एका वर्षांपासून ना वीज सुविधा, ना बाथरूम, ना मूलभूत सोयी। यामुळे महिलांमध्ये तीव्र संताप उसळला असून 8 दिवसात सुविधा न दिल्यास ग्रामपंचायतीवर हजारो महिलांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। भंडारा जिल्ह्यातील अडाड गावातील ग्रामसंघ इमारतीमध्ये गेल्या 1 वर्षांपासून महिलांना अत्यंत हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे। गावातील 4 ग्राम संघामधील तब्बल 1080 महिला या इमारतीतून विविध कामकाज करतात। मात्र इतक्या मोठ्या संख्येने महिला काम करत असतानाही इमारतीमध्ये वीज आणि बाथरूम सारख्या मूलभूत सुविधांचा पूर्णतः अभाव असल्याचं समोर आलं आहे। उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यात महिलांना तासनतास घामाघूम होऊन काम करावं लागत आहे। इमारतीत पंख्यांची व्यवस्था नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे। याशिवाय महिलांकरिता स्वतंत्र बाथरूम किंवा स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने महिलांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। महिलांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळाली, परंतु प्रत्यक्षात कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे। महिला सक्षमीकरणाच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत का, असा संतप्त सवाल आता महिलांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महिलांनी ग्रामपंचायतीला थेट इशारा देत 8 दिवसांच्या आत वीज आणि बाथरूमची सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा ग्रामपंचायतीवर हजारो महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा निर्धार व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। महिला सक्षमीकरणाच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील मोठी दरी अडाडमधील या घटनेतून स्पष्टपणे समोर येत आहे। आता प्रशासन महिलांच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहणार आणि 8 दिवसात सुविधा उपलब्ध होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आमच्या अडाडमध्ये 4 ग्रामसंघ असून 4 ग्रामसंघासाठी एक ऑफिस म्हणून तयार करून देण्यात आला। त्या ऑफिसमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकची, बाथरूमची आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नाही। गेले 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीला निवेदन दिले असता त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि ते आमचं काम सुद्धा करून दिलेलं नाही। हो, झालं मंजूर, करतच आहोत, हेच आश्वासन नेहमी वारंवार आम्हाला हेच आश्वासन देत असतात। तर आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये तिथं दिवसभर राहतो आणि आमच्या महिला सुद्धा उष्णतेमुळे उपस्थित होत नाही। आम्हाला कमी महिलांमध्ये आमची मीटिंग करावी लागते आणि या अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं राहायचं आम्हाला माहीत आहे। तर या 8 दिवसामध्ये जर आमच्या या समस्या झाल्या नाहीत तर आम्ही सर्व 1080 महिला आहेत, 1080 महिला आम्ही ग्रामपंचायतमध्ये मोर्चा काढू आता।